बीड शहर सध्या कचऱ्याचं माहेरघर बनलंय। कारण जिथं मोकळी जागा दिसेल तिथं लोक कचरा टाकतायत। त्यामुळे जागोजागी कचऱ्याचे ढीग निर्माण झाले, त्याची दुर्गंधी देखील आता पसरलेली आहे। पण लोकांच्या आरोग्याचा देखील प्रश्न गंभीर बनलेला आहे। तर दुसरीकडे नगरपालिका मात्र कचरा साफ करण्याचा आणि नालेसफाईचा दावा करते, मात्र हे सगळे दावे निव्वळ धुळफेक असल्याचा आरोप नागरिक करतायत। पाहुयात या संदर्भातला लोकशाही मराठीचा हा खास रिपोर्ट। बीड शहरात कचऱ्याचं साम्राज्य, घंटा गाड्या गायब, जागोजागी कचऱ्याचे ढीग। बीड शहरात आरोग्याचा प्रश्न गंभीर। आम्ही तुम्हाला दाखवतोय ते कुठलं डंपिंग ग्राउंड नाहीये किंवा कुठला कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प देखील नाहीये, तर ही सगळी दृश्य आहेत बीड शहरातील। बीड नगरपालिका दावा करते की नाले सफाई सुरू आहे, पण ही दृश्य पाहिली की बीडकरांच्या मुखात एकच प्रश्न आहे, डोंबलाची नाले सफाई। आता आम्ही आपल्या माध्यमातून अंकुश नगर मधील सर्व रहिवासी इथं एक चेतावणी देतोय की इथून पुढे जर ह्या परिसरात घाण जर कुणी करायचा प्रयत्न केला तर आम्ही त्याला सोडणार नाहीत, आम्ही त्याला त्याच घाणीत गाडू। राजूनगर ते अंकुश नगर या भागात रिकामी जागा आहे। या भागात बीड शहरातील नागरिक कचरा टाकतायत, त्यामुळे लोकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झालाय। त्यातच परिसरामध्ये मोठी दुर्गंधी देखील पसरली आहे। महत्त्वाचं म्हणजे कचऱ्याच्या ढिगाऱ्यांवर भटक्या श्वानांनी देखील उच्छाद मांडलेला आहे। लोकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे। बीड शहरातले लोक इथं आणून कचरा टाकतात आणि आम्ही अंकुशनगरवाले आम्ही आमची विल्हेवाट वेगळ्या ठिकाणी लावतो, त्याच्यामुळे रोगराई पसरण्याची जास्त शक्यता अंकुशनगर भागामध्ये। राजूनगरपासून करपारा नदीपर्यंत पूर्ण कचरा डेपो इतकी घाण झालेली, त्या घाणीमुळे अनेक कुत्रे इथे येऊन बसतात। रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो, त्यावर नगरपालिका काही कारवाई करत नाहीये। त्यामुळे इथले रहिवासी आता कचरा टाकणाऱ्यांच्या विरोधात मोहीम सुरू करण्याच्या तयारीत आहे। आम्ही आमचा कचरा स्वतः विल्हेवाट लावतो, तशीच या भागातील लोकांनी इथल्या कचऱ्याची विल्हेवाट लागावी व या टाकणारा कारवाई आम्ही सक्त करू। नाही केली तर प्रशासन याच्या जबाबदार राहील। बीड शहरात असलेले एकूण मोठे 16 नाले स्वतंत्र यंत्रणा वापरत स्वच्छ केले असल्याचा दावा नगरपालिका करते आहे। त्याचप्रमाणे प्रत्येक प्रभागामध्ये नाले साफ करण्याचं काम सुरू केल्याचं नगरपालिकेचं म्हणणं आहे। तर छोट्या नाल्यांच्या संदर्भात प्रभागनिहाय स्वच्छता मोहीम राबवणार असल्याचं नगरपालिकेनं सांगितलेलं आहे। बीड शहरामधले एकूण 16 नाले आहेत। त्याच्यामध्ये दांडेनगर असेल, जालना रोडचं मेन असेल, अशोकनगर आहे, मोमीनपूर आहे, असे मोठे 16 नाले जे आहेत त्याला स्वतंत्र यंत्रणा आपण लावून ते स्वच्छ करून घेतलेले आहेत आपण। त्याच्यानंतर आता शहरातले जे नाले छोटे आहेत त्याच्यात प्रत्येक प्रभागामध्ये आपण एक स्वतंत्र मोहीम घेऊन पूर्ण हे लावून तिथून साफ करून घेत आहोत। खरं तर आता पावसाळा सुरू झालाय। या पावसाळ्यामध्ये साचलेला कचरा भिजणार आणि नंतर कुजून जाणार, त्यामुळे त्याची दुर्गंधी तर सुटणारच, पण त्यासोबत नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न देखील गंभीर होणार आहे। त्यामुळे नगरपालिकेनं आता तरी जागं व्हावं आणि बीड शहरात जागोजागी निर्माण झालेल्या कचऱ्याच्या ढिगांची विल्हेवाट लावावी, अशी मागणी आता बीडकर करतायत। हरिदास तावरे, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।